सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। विंचूर परिसरातील हार्डवेअर दुकान फोडून तांब्याच्या वायरची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लासलगाव पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलाय। सदर संशयित अट्टल गुन्हेगार असून नाशिक जिल्ह्यात जवळपास 12 ठिकाणी विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। खुर्शीद अब्दुल हमीद खान राहणार धानोरा तालुका चौरतगड जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश सध्या राहणार आंबेडकर नगर इगतपुरी असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। 18 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विंचूर परिसरातील लोणजाई माता इलेक्ट्रिकल वर्क्स अँड हार्डवेअर दुकानाचे लोखंडी शटरचं कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून चोरी करून 4 चाकी गाडीत पळून जात असताना पोलीस शिपाई अमोल तळेकर यांना संशयित गाडी फिरताना दिसल्यानं या वाहनाचा विंचूर MIDC कडे पाठलाग करून पकडण्यात आले। संशयितानं चौकशीत इलेक्ट्रिकल वर्क्स अँड हार्डवेअर दुकानाचं शटर तोडून चोरी केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्याच्याकडून चोरीतील तांब्याच्या वायर तसंच MS3 AM 3467 क्रमांकाची सेंट्रो कार लोखंडी बोल्ट कटर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले। संशयित खुर्शीद अब्दुल हमीद खान याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी घरफोडी तसंच वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। सायखेडा पिंपळगाव बसवंत दिंडोरी सिन्नर इगतपुरी रेल्वे वैडनेर भैरव सटाणा चांदवड आणि लासलगाव आदी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण एस साळुंके यांच्यासह पोलीस शिपाई अमोल तळेकर अरुण डोंगरे ज्ञानेश्वर जाधव शरद बागल संदीप निचळ अवधूत होंडे अविनाश सांगळे निलेश कुराडे चंदू मांजरे या पथकाने केली। पुढील तपास सुरू असून संशयितांना आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत पोलीस चौकशी करीत आहे। काल आमचे अमोल तळेकर अंमलदार यांना काही नागरिकांकडून एक संशयित वाहन लासलगाव परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाली। त्या बातमीवरून आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे अपर पोलीस अधीक्षक श्री विमला मॅडम तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब आणि बंबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोऱ्या रोखण्यासाठी जी नाकाबंदी लावण्यात आलेली होती ते नाकाबंदीची लोक तसेच आमच्या दुसऱ्या 2 टीम या आम्ही त्या वाहनाचा शोध घेण्यास आम्ही तात्काळ रवाना केले। तर त्या वाहनाचा पाठलाग करून आमच्या टीमने ते वाहन डिटेन केले। ते वाहन डिटेन केल्यानंतर त्या वाहनात असलेला मुद्देमाल याची चौकशी केली असता त्या व्यक्तीने उडवडीची उत्तरं दिली। त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याने लोणजाई माता इलेक्ट्रिक्स हे दुकान फोडून त्यातील मुद्देमाल घेऊन तो पळण्याच्या तयारीत असताना आपण त्यांना पकडलेलं आहे। त्याची माहिती डिटेल चेकिंग केल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारचे दुकान फोडीचे इतरही पोलीस स्टेशनला 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती आपल्याला मिळाली। तसेच त्याचे 12 ते 13 गुन्ह्यांमध्ये तो अद्याप तो फरार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। त्याच्यावरती नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत तसेच नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। आणखी तपास यामध्ये सुरू आहे। तसेच आरोपीला आज माननीय न्यायालयात हजर केले असता आरोपीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आणि पुढील तपास या गुन्ह्यामध्ये सुरू आहे। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 लासलगाव।